रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण पाहतोय. तिसऱ्या सर्गामध्ये आपण 39व्या श्लोकामध्ये पाहिले की तत्तः परं तेन मखाय यज्वना. ठीक आहे, की अशा प्रकारे यज्वना हे राजा दिलीपाचं विशेषण वापरलेलं आहे इथं, नाही का. विधिने इष्टवता, यज्वना विधिने इष्टवता असं त्यांनी म्हटलेलं आहे की यज्ञ करणारा असा राजा दिलीप होता. यज्ञाची दीक्षा घेतलेला, यज्ञाचं ध्येय धारण केलेला. मग तो यज्ञ म्हणजे काय आहे, कोणत्या यज्ञाची दीक्षा घेतली, यज्ञ म्हणजे काय, नेमकी संकल्पना काय आहे, यज्ञ म्हणजे स्वहा स्वहा आहे का, या सगळ्याचा आपण विचार करत होतो. बऱ्याच जणांना वाटेल पण आता किती दिवस तो यज्ञ चाललाय, पण जोपर्यंत मी यज्ञ समजू शकणार नाही तोपर्यंत मी यज्ञ करू पण शकणार नाही. आणि यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा तर मूळ पाय आहे, भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, नाही का. वैदिकांचा प्राण आहे असं आपण म्हणूया. यज्ञ हा वेदांचा श्वास आहे, असा हा यज्ञ आहे. म्हणून मग या यज्ञाला आपण समजून घेतलं पाहिजे. जे लिहित आहेत त्याच्यासाठी त्यांनी आता जर लिहून ठेवलं तर नंतर कधी पण यज्ञ म्हणजे काय व्यवस्थित लक्षात राहील त्यावेळेस, नाही का. यज्ञ कसा आहे, कसा करायचा आहे, मला यज्ञ त्यासाठी काय काय करायचंय. तर हा तो यज्ञ आहे, हा यज्ञ आपण बघत होतो. यज्ञामध्ये यज्ञेव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम अशी ही व्याख्या जी आहे यज्ञाची. यज्ञेव पूजा, देवपूजा म्हणजे काय आपण पाहिलं की देवपूजा म्हणजे देवांची पूजा. मग कसे प्राचीन काळातले निसर्ग देव होते, त्या निसर्ग देवांना मानवी स्वरूप दिलं. मग अग्निदेव, वायुदेव, नाही का. प्रत्येक देवाला आपण नाव दिलं निसर्गातल्या प्रत्येक घटनेला. तर इथपासून आपण बघत आलो की आतापर्यंत या देवांचं स्वरूप झालं, काय झालं. आणि मग त्या देवांची जी पूजा आहे ती खरी देवपूजा आहे, की माझ्यापेक्षा श्रेष्ठाचं पूजन, माझ्यापेक्षा जो गुणांनी, विचारांनी, चारित्र्याने, विवेकाने, सगळ्याच दृष्टीने जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याची पूजा आहे, त्याला देवपूजा म्हटले. आपण इथपर्यंत कालपर्यंत सगळं या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता देवपूजा म्हणजे काय, की इथपर्यंत तर ठीक आहे, पण एवढीच देवपूजा आहे का, ती तर करायचीच आहे ना, जी आतापर्यंत आपण चर्चा केलेली आहे सगळी. ती तर देवपूजा आहेच, तर करायचीच आहे. पण देवपूजेचा अर्थ पुढे जाऊन ते देवत्व, जे आपण काल 2-3 दिवस बघतोय देवपूजा, ते देवत्व जे आहे ते देवत्व मला माझ्यामध्ये उभं करायचंय. मला त्या देवत्वावरती पोचायचंय. मला जर ते देवत्व धारण करायचं असेल, मला जर त्या देवत्वाच्या दिशेने वाटचाल करायची असेल, तर ते गुण मला माझ्या अंगी आणावे लागतील. ही म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची पूजा आहे. आणि मग ते गुण मला माझ्या अंगी आणताना, ते देवत्व मला माझ्यामध्ये आणताना खऱ्या अर्थानं मला काय करावं लागणार आहे, त्यासाठी मला माझा स्वतःचा अभ्यास करावा लागणार आहे. ज्यात आपल्या वैदिकांनी म्हटलेले स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय, स्वतः अध्ययन.
त्या स्वत अध्ययन झालं पाहिजे. वारंवार गीतेने सांगितले, वेदांनी उपनिषदांनी सगळ्यांनी सांगितले, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रताः, हे गीता म्हणते. आता स्वाध्याय म्हणजे काय? स्वत अध्ययन. शंकराचार्य सांगतात आपल्याला, कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी कोमे तातः इति परिभावय सर्वं सारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकर्णे. हे जे शंकराचार्य सगळं म्हणतात तो स्वाध्याय. तत्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी कोमे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारं भज गोविंदम भज गोविंदम. हे जे सगळं आहे हा म्हणजे खऱ्या अर्थानं स्वाध्याय. त्याला आपण स्वाध्याय म्हणूया. स्वाध्यायामध्ये काय आहे? प्राचीन वैदिकांनी जो आपल्याला स्वाध्याय सांगितलेला आहे तो अशा प्रकारचा स्वाध्याय सांगितलेला की ज्याच्यामध्ये मी कोण आहे हे ओळखणं. मी जर पशु असेल तर ही पशु आहे हे ओळखणं. मी मूर्ख आहे हे ओळखणं. तदा मूर्खोस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः, नाही का? तदा मूर्खोस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः. हे जे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की त्यावेळेस मला कळतं की मी मूर्ख आहे. आणि मी मूर्ख आहे ही कळालं की इथून आपलं सुरुवात झाली. मी पशु आहे हे कळालं की मग सुरुवात झाली. मी कोण आहे? दरवेळेस मी पशुच असलो पाहिजे असातला काही भाग नाहीये. एखादा संत असेल तर तो कशाला म्हणेल मी पशु आहे? नाही. पण आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त पशुत्वाचेच गुण भरलेले आहेत, तर त्या पशुत्वाच्या गुणांकडून मनुष्यत्वाच्या गुणांकडे जायचंय. आणि त्या मनुष्यत्वाच्या गुणांकडून किंवा पुरुषत्वाच्या गुणांकडून महापुरुषत्वाकडे जायचंय. आणि त्या महापुरुषत्वाकडून मला देवत्वाकडे जायचंय. तर हे जे माझ्यामध्ये देवत्व उभं करणं आहे ती खऱ्या अर्थानं देवपूजा आहे. इतर देवांची पूजा तर मला करायचीच आहे, जे आपण काल 2-3 दिवस पाहिले त्या प्रकारे. पण आता मला जर माझ्यामध्ये ते देवत्व उभं करायचं असेल तर मला हा स्वाध्याय केला पाहिजे. मग रोज स्वाध्याय म्हणजे काय? आपलं वाटतं स्वाध्याय म्हणजे ठराविक वेळ करण्याचं हे, असं नाही. स्वाध्याय म्हणजे काय आपलं हे नाही ना, जशी सकाळची पूजा संध्याकाळची पूजा तसा नाहीये. स्वाध्याय हा 24 तास झाला पाहिजे. 24 तास. अगदी स्वप्नामध्ये सुद्धा तेच चिंतन पाहिजे की मला माझा विकास कसा करता येईल आणि माझ्या विकासासोबत मला दुसऱ्यालाही कसं घेऊन जाता येईल. पुढे येतं ती गोष्ट पुढे येते, संगतीकरणम. त्यावेळेस बघू आपण. पण ही जी देवपूजा आहे, कारण माझ्या आतमध्ये पण तोच देव राहतोय ना. आणि त्या देवाची जर पूजा करायची असेल, त्या देवाचं जर श्रेष्ठत्व स्वीकारायचं असेल, माझ्या आतल्या देवाला हीन दीन लाचार दुबळा जर बनवून न ठेवायचं असेल तर मात्र मला ही देवपूजा केली पाहिजे. यज देवपूजा. आहे म्हणजे तसा विषय खूप मोठा आहे, त्याच्यावरती बोलण्यासारखं पण खूप आहे असं दरवेळेस वाटत राहतं. हा विषय आता सोडू नये. पण काय, ऐकणाऱ्यांच्या पण काहीतरी मर्यादा असतात. त्यांना पण वाटत राहतं किती दिवस एकच चाललेले, नाही का? त्याच्यामुळं बघूया. बाकी आता आहे, सगळ्यांनी देवपूजा म्हणजे काय आहे ह्याच्यावरती परत सगळ्यांनी विचार कराच. तुर्तास आपण आता
पुढे निघूया. देवपूजा खूप झाली आता. सगळ्यांनी याच्यावरती विचार करा. देवपूजा सांगून संपलेली नाहीये, पण आता त्या दिशेने विचार कसा करायचा हे आपल्याला कळालेलं आहे. ती दृष्टी आपल्यामध्ये उभी करायची आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने त्या विचाराला लागायचंय, तो विचार करायचा. यज देवपूजा. आता ही देवपूजा झाल्यानंतर नाही का, यज्ञामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या यज्ञामध्ये पहिली देवपूजा येते, नंतर संगतीकरणम. देवपूजा संगतीकरणम. संगतीकरण म्हणजे काय? आपण सहज शब्द वापरतो की नाही, संगत. ती देवपूजा जी झालेली आहे त्या देवपूजेला अनुसरून संगती करणं. संगत, संगत हा जो आपण शब्द वापरतो नाही का, सहजगत्या वापरतो आपण संगत. संग नाही का, जे सोबत जातात. संगच्छती इति, सोबत जाणं, त्याला संग म्हणतो आपण, संगत. नाही का, माझ्या संगे येतोस का? संग, संग म्हणजे काय? सोबत जाणे. संगच्छत्वम नाही का, संगच्छती इति. आता हे जे आहे, हे जे संघ आहे, तर संघ म्हणजे काय की त्याच्या सोबत राहणं किंवा त्याला माझ्यासोबत ठेवणं. एकतर मी त्याच्या सानिध्यात जातो किंवा त्याला माझ्या सानिध्यात आणतो. या दोन पैकी एकच गोष्ट संगतीमध्ये होते नाही का. संगतीमध्ये अजून याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. संगती म्हणजे काय, एकतर मी त्याच्या सानिध्यात जाणं किंवा तो माझ्या सानिध्यात येणं, ह्यालाच तर संगत म्हणतात. आता मी त्याच्या सानिध्यात जाणं किंवा तो माझ्या सानिध्यात येणं हे कधी शक्य होणार आहे? एखाद्याची संगत आपल्याला कधी लाभते किंवा एखाद्याची संगत आपल्याला कधी प्राप्त होते, हे जर आपण पाहिलं तर ती संगत काय आहे की त्यालाच आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की जिथं तुमचे विचार एकत्र येतात, जिथं तुमची कृती एकत्र येते, आणि विचार आणि कृतीने जिथे तुमचा संबंध एकत्र बांधला जातो, तेव्हा तुमच्यामध्ये संगत तयार होते. विचार आणि कृती ह्या ज्या दोन प्रमुख गोष्टी आहेत, त्यांच्यानी आपली ती संगत उभी राहते. बघा तुम्ही कधी पण आहे ना, साधी संगत म्हणजे काय, खूप मोठा असा डोक्यात विचार नका आणू आता सध्या तुर्तास. संगत साधी गोष्ट आहे. एका कॉलनीमध्ये राहणाऱ्या 4 बायका आहेत. त्या 4ही बायकांचा भाजी आणण्याचा वेळ, भाजी आणण्याची जी वेळ आहे ती एकच असते. एकाच वेळेस त्या 4ही बायका आपापल्या घरातून भाजी आणायला जातात. सुरुवातीला काही एकमेकांशी ओळख नसते, पण नंतर नंतर हळूहळू रोज प्रत्येक जण या दुसऱ्या तिघींना पाहत असते की हा, ह्या तिघी पण आमच्याच कॉलनीतून निघतायत, अमक्या अमक्या ठिकाणी भाजीला जात आहेत. मग येता येता सुरुवातीला नजरानजर होते, नमस्कार चमत्कार होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि हळूहळू हळूहळू मग त्यांच्यामध्ये एकत्रता येतात. त्यांच्यामध्ये काहीतरी एक प्रकारचा संबंध बांधला जातो. संगत उभी राहिली, संगत आपोआप उभी राहते. तिच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. नॉर्मल जी न्यूट्रल संगत आहे त्याला म्हणतोय आम्ही. कारण स्वभाव, संगत हा एक काय आहे, मनुष्याचा स्वभाव आहे. आपल्या इथं शास्त्रकार सांगतात मॅन इज अ सोशियल अॅनिमल, असं सांगतो आपल्याला नाही का. मॅन इज अ सोशियल अॅनिमल. माणूस हा काय आहे, एक सामाजिक प्राणी आहे. आणि तो जर एक सामाजिक प्राणी आहे
तर सामाजिक प्राणी हा कधीच एकटा राहू शकत नाही. मग तिथं माणूसच काय, भगवंत सुद्धा नाही एकटा राहू शकत. आपल्या शास्त्रकारांनी, वेदा उपनिषदांनी सांगितलेलं आहे का बरं सृष्टी निर्माण झाली, तर न एकाकी रमते. की जी चित शक्ती आहे, ते जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, परब्रह्म तत्व जे आहे, त्या तत्वाला सुद्धा एकटं राहणं नको वाटलं. न एकाकी रमते. खेळायचं असेल, एकटा खेळू शकतो का माणूस? नाही. दुसऱ्याची आवश्यकता आहे, खेळण्यासाठी सुद्धा दुसऱ्याची आवश्यकता आहे. एकटा नाही खेळू शकत. ते खूप सुंदर वर्णन आहे. वेणी संवारम नावाचं नाटक आहे भट्ट नारायणाचं. संस्कृत मध्ये भट्ट नारायण नावाचा एक नाटककार होऊन गेलाय. त्याने वेणी संहार म्हणजे त्याच्यामध्ये सगळा तो प्रसंग आहे की जिथं द्रौपदी प्रतिज्ञा घेते की तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही, जिथं भीम प्रतिज्ञा घेतो की तोपर्यंत हिच्या केसांना मी दुर्योधनाच्या छातीचं रक्त लावणार नाही, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ती तिथून घेतलेली प्रतिज्ञेपासून ते शेवटी ती प्रतिज्ञा पूर्ण होतपर्यंत सगळा तो आता प्रवास त्या नाटकामध्ये दाखवलेला आहे. सुंदर नाटक आहे ते पण. वेणी संवार वाचलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी. पण त्या वेणी संवारामध्ये सुरुवातीला जी नांदी आहे, त्या नांदीमध्ये तो एक वर्णन करतोय भट्ट नारायण. कालिंद्या पुलिनेषु केली कुपिता, असं तो सांगतोय तिथं. कालिंद्या पुलिनेषु केली कुपिता. आता हे जे सगळं आहे की कालिंदी म्हणजेच कालिंदी कोणाचं नाव आहे? यमुनेचं नाव आहे. यमुना नदी, सूर्यतनया वगैरे अशी बरीचशी नाव आहेत यमुना नदीला वेगवेगळी. अमरकोश आपण वाचला तर त्याच्यात ही सगळी नावं दिसतात आपल्याला. तर ते खूप सुंदर वर्णन आहे, खूप सुंदर वर्णन. कालिंद्या पुलिनेषु केली कुपिता, की काय असतं त्यात ते वर्णन केलेले असतं की यमुनेच्या किनाऱ्यावरती खेळ चाललेला असतो. कोण खेळत असतं? साक्षात भगवंत खेळत असतात, नाही का? तिथं पण खेळ चाललेला आहे. मग त्याच्यासोबत कोण आहे? कोणीतरी तिथं आहे सोबत. तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे भगवंताला सुद्धा खेळण्यासाठी दुसरा लागतोय, त्या परब्रह्म तत्वाला सुद्धा दुसरा लागतोय. म्हणून त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. न एकाकी रमते. एकटा कधीच राहू शकत नाही, एकटा कधीच रमू शकत नाही. कायम दुसऱ्याची आवश्यकता ही असते. बरोबर. हा एक सामान्य सिद्धांत आहे. म्हणजे समाजशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा, अगदी मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा. मानसशास्त्र पण हीच गोष्ट सांगते. माणूस ज्यावेळेस एकटा पडतो त्यावेळेस माणसाचा नाश होतो. नाही, समाजात आपण अशी बरीचशी उदाहरणं आता आपल्या डोळ्यांसमोर आहेत, रोजच बघतोय आपण असे. जो एकटा पडला तो संपला. न एकाकी रमते. मग दुसरा कोणीतरी सोबत पाहिजेच. आणि दुसरा कोणीतरी पाहिजे म्हणून या सृष्टीची रचना भगवंताने केलेली आहे की त्याला सुद्धा दुसरा कोणीतरी पाहिजे. तर आता हे जे आहे दुसरा कोणीतरी पाहिजे म्हणजेच काय झालं? दुसरा पाहिजे म्हणजेच ती संगत उभी राहिली, नाही का? संगत, सोबत, ती सोबत उभी राहिली. दुसरा पाहिजे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की ती एक आपली एक मेंटल नीड असते, ज्याला आपण म्हणूया मेंटल नीड. इट इज अ बेसिक मेंटल नीड असं आपण म्हणू शकतो. आता ही जी आवश्यकता आहे ती फक्त आपल्यामध्येच आहे अशातला काही एक भाग नाही. अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा, प्रत्येक जीवामध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते, नाही का? मग ते वाघ असेल
ठराविक त्यांचा जो काही वर्षातला कालावधी असणार तेवढा कालावधी ते सगळे आपल्या कुटुंबासोबत स्पेंड करणार. हत्ती असेल कळपानेत जातात, हरणं असतील, प्रत्येक तुम्ही काहीही बघा. काही प्राणी असे असतील की जे वर्षभर सोबत राहत नसतील, पण काही ठराविक काळ तरी त्यांना सोबत ही पाहिजेच. नाही जर सोबत असली तर त्याचा तुमच्या मनावरती, तुमच्या चित्तावरती, तुमच्या बुद्धीवरती विचित्र परिणाम होऊ शकतो. ती एक सामाजिक आवश्यकता आहे, ती एक मानसिक आवश्यकता आहे, ती एक बौद्धिक आवश्यकता आहे. संगत संगत ही पाहिजेच. नाही का, आजच्या काळात आपण बघतोय म्हणजे जे अमेरिका वगैरे इत्यादींसारखे जे परकीय राष्ट्र जे आहेत त्या परकीय राष्ट्रांमध्ये का बरं सगळे लोक जास्त करून डिप्रेशन मध्ये जात आहेत? म्हणजे थोडासा आपण हा मेडिकलच्या दृष्टीने जर अभ्यास केला, मेडिकल सर्वेच्या दृष्टीने, आणि मेंटल हेल्थ जर तपासली आपण, ज्याला मानसिक स्वास्थ्य आपण म्हणूया, ते मानसिक स्वास्थ्य जर तपासलं आपण, तर त्या मानसिक स्वास्थ्याने आपल्याला दिसून येईल की या देशांमध्ये सुद्धा बाकीच्यांनी त्यांनी बौद्धिक प्रगती खूप केली, भौतिक प्रगती खूप केली, पण ती पचवायची ताकद त्यांच्यात उरली नाही. का? मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य हे त्यांचं बिघडलेलं आहे. का? सोबत कोणी नसतातच ना, जो तो आपल्या घरामध्ये एकटा राहतो, आणि तो एकटा राहिल्याने तो जो एकाकीपणा आहे, आज आपण म्हणताना म्हणतो असं की एवढ्या सगळ्या गर्दीयुक्त जगामध्ये सुद्धा मी एकटा पडलो आहे, हे जे सगळी वाक्य आहेत त्यांचा अर्थ काय होतो? त्यांचा अर्थ हा होतो, न एकाकी रमते, कोणीही एकटा राहू शकत नाही, त्याला दुसऱ्याची आवश्यकता असतेच. त्याच्यातून ही विवाह संस्था आपल्याकडे उभी राहिलेली आहे. विवाह हा जो संस्कार आहे, हा विवाह संस्कार किंवा विवाह संस्था किंवा आपल्या वैदिकांनी जे आपल्याला कुटुंब संस्था दिलेली आहे, कुटुंब व्यवस्था दिलेली आहे, ही सगळी कशासाठी आहे? त्याच्यासाठी आहे. हे मानसिक आरोग्य जपण्यासाठी, हे चित्ताला सांभाळण्यासाठी, ह्या बुद्धीला स्थिर ठेवण्यासाठी. तर आता ही जी संगत आहे, ही संगत तर आवश्यक आहे, संगत ही आवश्यक आहे, संगतीशिवाय माणूस राहू शकत नाहीये, म्हणून मग संगत ही केलीच पाहिजे. बरोबर? आता संगत ही केलीच पाहिजे, ही गोष्ट जरी आपल्याला मान्य झाली तरी सुद्धा ती संगत कोणाची केली पाहिजे? हा एक महत्वाचा विचार आहे की मी संगत मला करायची आहे, पण संगत मला कोणाची करायची आहे, हा प्रमुख विचार तिथं झाला पाहिजे की संगत मला कोणाची करायची आहे, संगतीसाठी मी कोणाच्या सोबत गेलो पाहिजे. ही खूप आवश्यक गोष्ट. पारावर बसणाऱ्या लोकांशी जर मी संगत केली तर माझे विचार पण त्या पारावर बसणाऱ्या लोकांसारखेच होणार आहेत, नाही का? साधी गोष्ट असते की आपण साडीच्या दुकानात वगैरे जातो ना, म्हणजे पर्टिक्युलर साडीचं दुकान, की त्या साडीच्या दुकानामध्ये तो जो साडीच्या दुकानाचा व्यापारी असतो, जो काही दुकानदार असतो, तो जर आपण पाहिला ना कधी पण, की इतका शांत असतो, इतका स्थितप्रज्ञ, त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञत्व दिसतं ना त्याच्यामध्ये. का बरं? कोणतीही महिला येते एखादी, नाही का, ही साडी दाखव, ती साडी दाखव, 100 साड्या तिथं बघणार. 100 साड्या पाहिल्यानंतर आता तो जो दुकानदार आहे तो एक एक वरती चढून, वरच्या खोलीत जाऊन, इकडून तिकडून, नाही का, एक एक साडी घेऊन येतोय, चांगली चांगली, हिच्यापेक्षा चांगली, तिच्यापेक्षा चांगली.
ती त्यांच्या अंगावर लावून दाखवते, बघा इथे किती सुंदर दिसते तुम्हाला, XYZ ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या वेळ करतोय. तास 2 तास ती महिला तिथं घालवते आणि तिच्या मागे हा तास 2 तास घालवतो आणि त्याच्या नंतर पण ती महिला ज्यावेळेस तोंड वाकडं करून त्या दुकानातून बाहेर जाते, नाही इथं भावच बरोबर नाहीये, नाही रंगच बरोबर नाहीये, नाही ते साडीचा पदरच बरोबर नाहीये कोणत्यात, किंवा काही XYZ काही ते कारण सांगतात मग, आणि त्या महिला तिथून ज्यावेळेस दुकानातून निघून जातात तर त्या जात असताना मात्र हा दुकानदार परत तितक्याच शांततेने, तितक्याच नम्रतेने, तितक्याच विनयाने तिला म्हणतो की ताई तुम्हाला जर आवडली नसेल तर हरकत नाहीये, शेवटी तुमची चॉईस आहे वगैरे वगैरे, आहेत आपल्या इथं समोर पण बरीचशी दुकानं आहेत, पण समजा तुम्हाला जर नाहीच कुठे आवडली तर मात्र मग परत इकडेच या बरं का. आता हे जे त्याचं सांगणं इतक्या शांततेने, म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं त्याच्या जागी जर आपण असतो, साध्या 5 साड्या दाखवून पण ती नाही म्हटली असती ना, 4 शिव्या तिला तिथं घालून आपण लगेच हाकलून दिलं असतं, निघ म्हणावं, परत येऊ नको इथं. पण कोणताही साडीचा दुकानदार ही गोष्ट कधीच करत नाही. तो मात्र प्रत्येक वेळेस तितक्याच शांततेने त्या महिलेला, त्या ग्राहकाला, जो कोणी असेल त्याला पुन्हा आमंत्रण देतो, पुन्हा बोलवतो की परत या बरं. मग आता ही जी त्याच्यातली शांतता आहे, ही त्याच्यातली शांतता आपोआपच उद्या ज्यावेळेस त्याचा मुलगा या दुकानात बसायला लागतो ना, तर त्याच्या मुलामध्ये सुद्धा नकळत ती शांतता उभी राहत असते. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. का? कारण तो रोज बघतोय ना त्याच्या वडिलांना की माझे वडील रोज अशाच प्रकारे वागतायत, आणि मला जर हा व्यापार करायचा असेल, हा धंदा जर करायचा असेल तर याच्यामध्ये मला असंच राहिलं पाहिजे. म्हणजे आता तो शांत राहण्याचा जो गुण आहे, तो शांत राहण्याचा गुण या मुलामध्ये कुठून आला? त्याच्या वडिलांमधून आला. म्हणजेच काय झालं? संगत. ती संगती करणं, संगत, तिथं संगत उभी राहिलेली, आणि त्या संगतीचा हा परिणाम आहे. बरोबर? म्हणजेच मी ज्याच्या संगतीत जातो त्याच्या सारखे गुण माझ्या जीवनात येतात. बरोबर की नाही? ज्याच्या संगतीत मी जाणार, ती एक गोष्ट आहे की 2 पोपट होते आणि ते 2 पोपट काय वादळाला जंगलात काय झालं, तिथून त्यांना उडून जावं लागलं. अचानक जंगलाला आग लागली समजू म्हणूया, आणि त्यांना उडून जायला लागलं तिथून. आणि उडून गेल्यानंतर दोघंही हरवले, एकमेकांपासून हरवले. आणि हरवल्यानंतर बऱ्याच दिवसांनी ते एकत्र सापडले. परत त्यांची भेट झाली, आणि भेट झाल्यानंतर मग दोघांनी पाहिलं की दोघांच्याही बोलण्यामध्ये फरक दिसायला लागलाय आधीपेक्षा. त्याच्यातल्या एकाच्या वाणीमध्ये शुद्धता, पवित्रता, निर्मळता ह्या सगळ्या गोष्टी एकाच्या वाणीमध्ये आलेल्या आहेत, आणि दुसऱ्याच्या वाणीमध्ये द्वेष, कुत्सितपणा किंवा इतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्याच्या वाणीमध्ये आलेल्या. असं का झालं? मग त्यांनी एकमेकांना विचारलं असताना प्रत्येकाने सांगितलं की मी जेव्हा इथून हरवलो तेव्हा मी एका ऋषींच्या आश्रमात गेलो होतो, आणि ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर आपोआपच माझी वाणी पवित्र झाली. कारण का? रोज मी कानावरती त्याच गोष्टी ऐकायचो ना, त्यांच्या संगतीत मी त्या गोष्टी रोज मी ऐकायचो, त्याच्यामुळे माझी वाणी तशी झाली. आणि मग तुझी अशी का बरं झाली? तर तो सांगतो की मी इथून हरवल्यानंतर मी गेलो ते एका नेमका खाटकाच्या घरात गेलो. खाटीक माहिती आहे ना आपल्याला, जो मांस, मटण, मच्छी या सगळ्या गोष्टी करतो, खाटीक. त्याच्या दुकानात मी गेलो, त्याच्या घरात मी राहिलो, तिथं मी बरेच दिवस काढले. आणि मग त्याच्या घरातलं वातावरण नेहमी तसंच मारझोड, शिवीगाळ ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यामुळं त्याच्या संगतीचा परिणाम माझ्यावरती असं झाला. म्हणजे साध्या त्या पक्ष्यांवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो,
तर मग आपल्यावरती होणार नाही का? सहज होणार आहे ना. म्हणजे ते हे जे आपण पाहिलं होतं मागे, आठवत असेल तर, की शंकराचार्य ज्यावेळेस मंडन मिश्रांचा पत्ता विचारतायत त्यावेळेस हे सांगतायत त्यांना काय, की गिरांगणा यत्र गिरो गृणंती स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम गिरांगणा यत्र गिरो गृणंती जाने हि तन्मंडन पंडितो वा. खूप सुंदर. की ज्या ठिकाणी त्या तलावाच्या काठी असलेल्या ज्या महिला असतात, शंकराचार्य त्यांना विचारतात की इथं मंडन मिश्रांचं घर कुठं आहे. त्यावेळेस ते असं सांगतायत, जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात् गिरांगणा यत्र गिरो गृणंती. नाही का, जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात्. खूप ते सुंदर काव्य आहे, ते सगळं वर्णन खूप छान आहे ते. की जगद्ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात् म्हणजे जग सत्य आहे की जग मिथ्या आहे. ध्रुव म्हणजे सत्य, अध्रुव म्हणजे मिथ्या. जग ध्रुव आहे की अध्रुव आहे, सत्य आहे की मिथ्या आहे, जग सत्य आहे की जग मिथ्या आहे, अशी चर्चा जे करतायत, कोण करतायत? गिरांगणा यत्र गिरो गृणंती. अशी वाणी जिथं शुकसारिका, मैना ज्याला आपण म्हणूया, ज्याच्या अंगणामध्ये करताना दिसतायत, अशी चर्चा ज्या मैना आहेत नाही का, शुकसारिका आहेत किंवा पोपट मैना आपण जे काही म्हणूया, ते सगळे ज्याच्या अंगणामध्ये अशी चर्चा करत आहेत, ते अंगण म्हणजेच किंवा ते घर म्हणजेच तुम्ही कोणाचं समजा, जाने हितन मंडन पंडितो वा, की ते मंडन पंडिताचं घर तुम्ही समजा. मंडन मिश्रांचं ते घर आहे. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणं गिरांगणा यत्र गिरो गृणंती. स्वतः प्रमाण. आता हे आपण हे कधी शब्द पण ऐकलेले नाहीत आपण. स्वतः प्रमाण म्हणजे काय, परतः प्रमाण म्हणजे काय, जगद्ध्रुवंस्यात् म्हणजे काय, जगद्ध्रुवंस्यात् म्हणजे काय, हे आपण कधी ऐकलं पण नाहीये, माणूस असून सुद्धा. पण हे ते पोपट आणि मैना ज्याची चर्चा करतायत तिथं, ते घर कोणाचं आहे समज तू? ते घर मंडन पंडितांचं आहे, अशी ती महिला शंकराचार्यांना सांगते. आणि ते ऐकल्यावर मात्र क्षणभर माणूस स्तब्ध होतोच ना तिथं. बाप रे, म्हणजे अशा पंडिताशी मला चर्चा करायला जायची. सामान्य नव्हते कोणी, मंडन मिश्र हे कोणी सामान्य नव्हते. का बरं? त्यांच्या ओट्यावरचे हे शुकसारिका असतील, जे काही सगळे गिरांगणा असतील, हे सगळे का बरं तशा झालेले असतील, का बरं तशी वाणी बोलत असतील? कारण सतत 24 तास रात्र दिवस त्यांच्यावरती त्याच गोष्टी त्यांच्या कानावरती पडतायत. म्हणजे मंडन मिश्रांच्या घरामध्ये कायम त्याच चर्चा चाललेल्या आहेत. आणि कायम त्या चर्चा चाललेल्या असल्यामुळं वेद हे स्वतः प्रमाण आहेत की परत अप्रमाण आहेत, ही चर्चा ज्यांच्या घरात कायम चाललेली आहे, त्यांच्या घरातले का बरं शुकसारिका तशा तयार होणार नाहीयेत, का बरं मैना तशा तयार होणार नाहीयेत, का बरं पोपट त्या वाणीमध्ये बोलणार नाहीयेत? नक्कीच तयार होणार आहेत. कारण का? संगत. ते कोणाच्या संगतीमध्ये आहेत, ज्यांच्या संगतीमध्ये आहेत त्या संगतीचा परिणाम आपोआपच होतो. पण ते संगतीचा परिणाम प्रत्येकावरती होतोच अशातलाही भाग नाही बरं का. संगतीचा परिणाम हा प्रत्येकावरती होतो अशातलाही भाग नाही. कधी कधी संगत ही जर अति झाली तरी सुद्धा त्याचा परिणाम होत नाही. नर्मदा नदी जी 12ही महिने प्रचंड वेगाने वाहते, गंगा नदी असेल कोणती, आता गंगेत तेवढे गोटे नसतात म्हणून गंगेचं नाव नाही घेतलं. नर्मदा नदी ज्यांनी पाहिलेली असेल आपल्यापैकी, नसेल पाहिली तर खरंच बघण्यासारखी आहे नर्मदा नदी एकदा. म्हणजे प्रत्येक नदीचं एक वैशिष्ट्य आहे आपलं. गंगेचं वेगळं वैशिष्ट्य आहे, यमुनेचं वेगळं वैशिष्ट्य आहे,
ब्रह्मपुत्रेचं वेगळं वैशिष्ट्य आहे, गोदावरीचं वेगळं आहे, नर्मदेचं वेगळं आहे. प्रत्येक नदीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, भौगोलिक पण, सौंदर्याच्या दृष्टीने पण आणि इतरही म्हणजे शास्त्रांच्या दृष्टीने पण. प्रत्येक दृष्टीने प्रत्येक नदीचं एक वेगळं महत्व आहे. त्याच्यातली ही जी नर्मदा नदी आहे, भारतामध्ये एवढ्या सगळ्या नद्या आहेत, पण एकमेव अशी नदी आहे की जिच्यामध्ये मध्य भारतामध्ये असताना सुद्धा गोटे जिच्यामध्ये आहेत. कारण गोट्यांची संकल्पना जर आपण पाहिली, गोटे म्हणजे एकदम ज्याला गुळगुळीत दगड म्हणतो ना आपण, सगळ्या बाजूने असे गोलाकार असलेले असे, हे गोटे आपल्याला उत्तर भारतातल्या नद्यांमध्ये दिसतात. ज्या हिमालयीन नद्या आहेत ना, ते हिमालयीन नद्यांमध्ये दिसतात. म्हणजे व्यास असेल, चिनाब असेल, रावी, सतलज, झेलम, सिंधू, या ज्या काही हिमालयीन नद्या आहेत सगळ्यात, त्या हिमालयीन नद्यांमध्ये आपल्याला हे गोटे दिसतात. पण तेच गोटे इथं मात्र या नर्मदा नदीचं वैशिष्ट्य आहे की मध्य भारतामध्ये विंध्य पर्वतातून वाहत असताना सुद्धा तिच्यामध्ये ते गोटे तयार होतात. हे तिचं वैशिष्ट्य आहे. तर त्या नर्मदेतला गोटा पण तुम्ही जर, जो वर्षानुवर्ष त्या नदीत बुडालेला आहे, पण तो जर तुम्ही तिथून बाहेर काढला आणि वर पाहिलं तर तो आतमधून सुकाच असतो नाही का. फोडून बघा त्याला, त्या गोट्याला, आत तो अजिबात ओला झालेला नसतो, एक थेंबही त्याच्यात गेलेला नसतो. म्हणून आपण नाही का एखाद्याला म्हणताना सहज म्हणतो, अगदी नर्मदेचा गोटाच राहिला बरं का. नर्मदेचा गोटा राहिला म्हणजे काय की एवढे दिवस त्याच्यावरती सतत त्या विचारांचा किंवा त्या संस्कारांचा अभिषेक होतोय, पण ह्याच्यामध्ये मात्र एक तीळ मात्र सुद्धा गेलेलं नाहीये. त्या अभिषेकातला एक थेंब सुद्धा त्याच्यामध्ये गेलेला नाहीये. त्याला आपण नर्मदेचा गोटा म्हणतो. तर असे हे नर्मदेचे गोटे असतात की ज्यांच्यावरती त्या संगतीचा काही एक परिणाम होत नाही. मग माझ्या जीवन सुद्धा त्याप्रमाणे नर्मदेचा गोटा व्हायला नको, संगतीचा परिणाम तर झाला पाहिजे. ही पहिली स्टेज आहे. संगतीचा परिणाम तर होऊ द्या, मग तो वाईट असेल चांगला असेल तो भाग नंतरचा, पण संगतीचा परिणाम तर झाला पाहिजे. संगत मिळून पण जर न्यूट्रलच राहत असेल माणूस तर काहीतरी गडबड आहे, मग असं म्हणावं लागेल. संगतीचा परिणाम झाला पाहिजे काहीतरी, नाहीतर शुष्कता उभी राहते जीवनामध्ये. जर त्या संगतीचा परिणाम नसेल होत तर जीवनामध्ये शुष्कता येत जाते, आणि जीवनात जर शुष्कता आली तर पुन्हा माणूस एकाकी राहतो. ती शुष्कता येऊ नये त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आता ही जी मला संगत करायची आहे, ही संगत मला कोणाची करायची आहे? कारण संगत ही तर करायचीच आहे आणि त्या संगतीचा परिणाम तर होतोय, आणि मी जरी जाणून बुजून नाही केली तरी आपोआप नकळत संगत ही होणारच आहे. संगत ही आपोआप उभी राहते. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीयेत. पण हा, चांगली संगत जर उभी करायची असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. नुसतीच संगत उभी करायची असेल तर अजिबात प्रयत्न करावे लागत नाही. समाजामध्ये दूध प्यायला सगळ्यांना शिकवावं लागतं, अरे दूध पीत जा रोज 1 ग्लास, ह्या गोष्टी करत जा. पण ते दारू प्यायला अजिबात नाही. तिथं उलट शिकवावं लागतं, अरे नको पिऊ नको पिऊ. नाही का, ही गत होते. संगत ही चांगली संगत ठेवायची असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण मग नॉर्मल संगत मला ठेवायची, कोणाची ठेवायची, कशी ठेवायची? संगतीकरण. मला हे जर संगतीकरण माझ्यामध्ये आणायचं असेल, मला ही जर संगत माझ्यामध्ये डेव्हलप करायची असेल, नाही का, तर मग मला काय केलं पाहिजे? ही संगत डेव्हलप करण्यासाठी मग मला त्याच्यासाठी कसे प्रयत्न करता येतील, नाही का, ही संगत मी माझ्या जीवनामध्ये कशी आणू शकेल, ह्याच्यासाठी मी काय प्रयत्न करू शकेल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, नाही का. कारण संगत ही इतकी महत्वाची आहे की त्या संगतीशिवाय
माणसाचं जीवन नाही. आणि ही जर संगत करायची असेल तर कोणाची संगत करावी याला खूप महत्व आहे. म्हणजे शास्त्रकार सांगतात आपल्याला, नीतिशास्त्रकार वगैरे, की संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते स्वात्यां सागर शुक्ति मध्य पतितं तन्मौक्तिकं जायते प्रायेणाधम मध्यमोत्तमजुषां किंवा प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणः संसर्गतो जायते. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, खूप सुंदर. काय म्हणतायत ते? संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते स्वात्यां सागर शुक्ति मध्य पतितं तन्मौक्तिकं जायते प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणा संसर्गतो जायते. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, खूप सुंदर सांगितलंय. काय म्हणतायत ते? की संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते. की पाण्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, पाण्याच्या थेंबांचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. एखादा पाण्याचा थेंब जेव्हा असतो ना, तो पाण्याचा थेंब कुठं पडतो? संतप्तायसि संस्थितस्य पयसः. की एखादा खूप असा तापलेला पृष्ठभाग आहे, नाही का, तापलेल्या पृष्ठभागावरती जर पाण्याचा एक थेंब पडला तर काय होतं? त्याचं खूप तापलेला असा पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावरती जर तो पाण्याचा एक थेंब पडला तर त्याची गत काय होते? नामापि न श्रूयते. त्याचं नाव सुद्धा ऐकू येत नाही, किंवा तो इथं होता, त्याचं अस्तित्व होतं, ह्या गोष्टी सुद्धा काही कळत नाहीत. नामापि न श्रूयते. कारण का? त्यात बघा, तापलेल्या तव्यावरती एकदम जो असा प्रचंड तापलेला तवा आहे, त्या तापलेल्या तव्यावरती पाण्याचा एक थेंब टाकून बघा, एकच थेंब. किंवा ते आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना डोसे वगैरे आवडत असतील, डोसे खायला लोक जात असतील, तिथं बघतात ते डोसेवाला काय करतो, आधी त्या तव्यावरती पाणी शिंपडतो. पाणी शिंपडल्या ते पाणी नष्ट होऊन जाते. नामापि न श्रूयते. त्या पाण्याचा तीळ मात्र अंश सुद्धा तिथं उरत नाहीये. संतप्तायसि संस्थितस्य पयसो. जो संतप्त झालेला असा पृष्ठभाग आहे, संतप्त झालेला असा जो तवा आहे, त्या तव्यावरती पाण्याचा एक थेंब जर पडला तर तो त्याचं नामोनिशान सुद्धा राहत नाही. आपण ज्याला म्हणतो ना, नामोनिशान भी नाही रहता. कशी गंमत होते. नॉट अ सिंगल सिम्पटम. त्याचं काही एक चिन्ह सुद्धा त्या तव्यावरती राहत नाही, काहीच. पण तोच पाण्याचा थेंब, नाही का, पावसाच्या पाण्याचा थेंब, म्हणजे राजस्थानच्या वाळवंटामधल्या ज्या रणांगणावरती जर तो पडला, त्याचं अस्तित्वच राहणार नाहीये त्या थेंबाचं. पण मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते. नलिनी म्हणजे काय? नलिनी म्हणजेच कमळ. नलिनी पत्रम, कमळाच्या पानावरती नलिनी पत्र स्थितम दृश्यते. पण तोच जर थेंब त्या कमळाच्या पानावरती जर पडला, कधी पाहिलंय आपण कमळाचं पान? कमळाच्या पानावरती जो थेंब पडलेला असतो ना, असा आळूच्या पानांवरती वगैरे नाही म्हणत मी. आळूच्या पानांवरती काय होतं, तो थेंब पडला का तिथून तो निघून जातो घसरून खाली. पण कमळाच्या पानावरती मात्र तो थेंब इतका सुंदर दिसतो. म्हणून शास्त्रकारांनी पण कमळाचं पान तिथं सांगितलेलं आपल्याला, की कमळाचं पान जे असतं ना, असं कधी बघा. आम्ही इकडं खूप ठिकाणी असे पाहिले मी, जिथं तलाव हा संपूर्ण कमळाने भरलेला आहे असं, आणि त्या तलावामध्ये ही गोष्ट पाहण्यासारखी असते एकदम, की त्या पानावरती, कमळाच्या पानावरती जे पाण्याचा थेंब असा येऊन बसलेला असतो ना, इतका सुंदर दिसतो तो, इतका सुंदर दिसतो. मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते. मुक्ताकार, की मुक्त आकाराने,
किंवा ज्याला मोत्याच्या आकारासारखा आपण असं म्हणलं तरी चालतंय, पण मुक्त आकार, त्याचा आकार कसा असतो, मुक्त असतो. गोल, कधी गोलही असू शकतो, कधी असा लांब असू शकतो, कसाही असू शकतो तो थेंब. मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते, की त्या कमळाच्या पानावरती तो थेंब मात्र कसा मुक्त स्वच्छंदाने असा बसलेला असतो, स्वच्छंद विहरत असतो त्या पानावरती तो. पुढे काय म्हणतात ते, स्वात्याम सागर शुक्ती मध्यपतितम तन्मौक्तिकं जायते, की त्याच्यापेक्षाही तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये, नाही का, जी 27 नक्षत्र आहेत त्या 27 नक्षत्रांपैकी जे स्वाती नक्षत्र आहे त्या स्वाती नक्षत्रामध्ये जर तो पाण्याचा थेंब कुठे पडला, सागर शुक्ती मध्यपतितम, समुद्राच्या शिंपल्यामध्ये जर पडला. शिंपला जो असतो की नाही, आपण इथं कुठेतरी नदीमध्ये छोटेसे जाऊन इकडून तिकडून शिंपले बघतो, पण समुद्रातला जो मोठा शिंपला असतो, सगळ्यात मोठा असा, त्या शिंपल्यामध्ये जाऊन ज्यावेळेस हा पाण्याचा थेंब पडतोय स्वाती नक्षत्रामध्ये, त्यावेळेस मात्र स्वागर शुक्ती मध्यपतितम तन्मौक्तिकम जायते, त्याचं रूपांतर कशात होतंय, मौक्तिकम, मोत्यामध्ये त्या थेंबाचं रूपांतर होतंय. तन्मौक्तिकम जायते, खूप सुंदर नाही का. मोती, आपल्याला मोत्यांची माळ, आपल्याला मोत्यांची माळ खूप आवडते. मग आपण आपले आवडतं देवावरती पण थोपवून देतो नाही का. हा, तो देव कसा दिसतो, एकदम मोत्यांची माळ घातलेला दिसतो. मग त्याच्यावरती आपण गाणी लिहितो, सगळ्या गोष्टी. आता कुठं तो देव अशा मोत्यांच्या माळा घालून फिरत असेल का, किंवा काय, ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या. पण आपण काय करतो, आपल्या मनातल्या भावना ह्या देवावरती थोपवण्याचा प्रयत्न करतो दरवेळेस. करावं, त्यात काही चुकीचं काहीच नाहीये, केलं पण पाहिजे ते, कारण देव हा आपल्यापेक्षा वेगळा नाहीच आहे, आपलाच एक, आपण त्याचेच अंश आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या भावना नेहमी, नाही का, आपण कपडे घालतो म्हणून आपण देवाला कपडे घालतो, आपण जेवायला बसतो म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो, आपण शृंगार करतो, वेगवेगळे दागिने घालतो म्हणून देवाला पण दागिने घालतो. या सगळ्या गोष्टी आपण करतो कारण आपण त्या मूर्तीमध्ये आपला अंश बघत असतो किंवा त्या देवाचा अंश बघत असतो. पण तसं आपण इतर प्राण्यांना नाही करत. कोणाला जे त्या प्राण्यांना सजवतात, नटवतात, ते त्यांच्यामध्ये आपला अंश बघत असतात, नाही का. कोणी घरी कुत्रा पाळत असेल आणि त्या कुत्र्याला कोणी कपडे घालतं, त्याचा भांग पाडतं, सगळ्या गोष्टी करतं, कारण त्याला वाटत असतं की जी गोष्ट मला पाहिजे ती याला सुद्धा पाहिजे ना. ती देवत्वाची भावना आपोआप त्याच्यामध्ये उभी राहते. तर ते जे मोती आहेत, ते मोती, तो मोती तयार होतो. त्या पाण्याचा थेंब त्या शिंपल्यामध्ये पडल्यानंतर तो मोती तयार होतो. म्हणजे आता जर आपण इथं पाहिलं, काय झालं, पावसाचा तोच थेंब आहे, पाण्याचा तोच थेंब आहे, पण तो जर संतप्त अशा जमिनीवरती पडला, संतप्त अशा भूभागावरती पडला, तव्यासारखा गरम असा जो भूभाग आहे त्याच्यावरती जर पडला, तर काय होतंय, त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही तिथं. पण तोच थेंब जर कमळाच्या पानावरती पडला तर मात्र एकदम स्वच्छंद अशा मुक्त आकारामध्ये तो तिथं विहरत राहतो आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये त्या शिंपल्यामध्ये पडला, सागरातल्या, समुद्रातल्या शिंपल्यामध्ये जर पडला, तर त्याचा मोत्यात रूपांतर होतंय त्याचं. तन्मौक्तिकम जायते, म्हणजेच काय झालं, पाण्याचा थेंब तोच आहे, पण तो ज्याच्या संगतीत गेला त्या संगतीचा परिणाम त्याच्यावरती झाला. मी कोणाच्या संगतीत जातोय, त्या संगतीचा परिणाम माझ्यावरती होतो. पण मौक्तिकम जायते, तो मौक्तिक कधी होणार, जेव्हा तो त्या समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडणार. अशी गोष्ट झाली पाहिजे, नाही का. आपण सगळे कुठपर्यंत जातो, आपल्या सगळ्यांची जीवन संगतीत जातात. कोणाच्या, ह्या अशा गरम तव्यांच्या सोबत आपण कायम आपलं आयुष्य घालवतो.
नाही का, जे असे गरम झालेले तवे आहेत त्या गरम झालेल्या तव्यांच्या आयुष्यातच आपण जातो तिथं आणि गेल्या गेल्या मग आपला नाशच होतो तिथं. खाली काही शिल्लकच राहत नाही. मग आपल्या जीवनाचं आपण ज्याला म्हणतो ना खोबरं होतं, जीवनाचं खोबरं, जीवनाचं वाटोळं होणं, हे का बरं होतंय? कारण अशा ह्या गरम झालेल्या तव्यांच्या संगतीत आपण आलेलो आहे. मला जर माझ्या जीवनाचा मोती घडवायचा असेल, माझ्या जीवनाचं रूपांतर हे मोत्यामध्ये करायचं असेल, नाही का, मला पण त्यावेळेस काय करावं लागेल? या शिंपल्याच्या संगतीत जावं लागेल, समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत जावं लागेल. आणि ती गोष्ट खूप अवघड असते, नाही का. सगळ्यात पहिली सोपी गोष्ट कोणती असते? गरम ह्याच्यावरती जाणं. ती सोपी आहे पटकन, कारण रोज सगळा प्रत्येक जमिनीचा भूभाग हा गरमच झालेला असतो. पाऊस हा सहज गत्ते जास्त करून त्या भूभागावरतीच पडतो. त्याच्यामुळे तापलेल्या भूभागावरती जाणं हा स्वभाव आहे. पण तिथून पुढे जर मला बरोबर त्या कमळाच्या पानावरती जर जायचं असेल, कमळाची पानं काही सगळीकडे पसरलेली नाहीयेत, ठराविक ठिकाणीच तलाव आहेत, ठराविक ठिकाणीच कमळं उगवलेली आहेत. मग तिथं जाणं हे थोडंसं कठीण आहे. आणि त्याच्यापेक्षाही कठीण जर काय असेल तर ते म्हणजे त्या समुद्रातल्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये जाणं, हे कठीण आहे. पण मला ती गोष्ट माझ्या जीवनात आणली पाहिजे. का? ती जर आणली तरच काय होईल म्हणतायत की संतप्ता येसी संस्थितस्य पयसो नामापि न श्रूयते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं दृश्यते स्वात्या सागर शुक्ति मध्य पतितं तन्मौक्तिकं जायते प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणा संसर्गतो जायते. प्रायः नेहमी असं काय दिसतं? प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणा. प्रायेण अधम, मध्यम आणि उत्तम. अधमाचे गुण, मध्यमाचे गुण आणि उत्तमाचे गुण. प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणा संसर्गतो जायते. हे सगळे गुण माझ्या जीवनात जर यायचे असतील ते कशामुळे येतात? तर या संसर्गामुळे हे गुण माझ्या जीवनामध्ये येतात. कोणाच्या संसर्गात मी आलेलो आहे? नाही का. संसर्ग हा शब्द आता आजच्या काळात तर कोणाला सांगायलाच नको. प्रत्येकाला हा शब्द एकदम खूप चांगल्या प्रकारे माहिती झालेला आहे. संसर्ग म्हणजे काय? लहानपणी ते असं विज्ञानात वाचायचो, संसर्गजन्य रोग वगैरे, पण त्या गोष्टी अशा त्यावेळेस लहानपणाच्या ह्याच्यामध्ये इतक्या डोक्यात बसायच्या नाही. पण आता कधी विसरणारच नाही संसर्ग म्हणजे काय. हा संसर्ग मी कोणाचा करतोय? मी कोणाच्या संसर्गात जातोय? कोणाच्या संगतीमध्ये जातोय? ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यातूनच माझ्यामध्ये अधम, मध्यम आणि उत्तम हे गुण येऊ शकतात. मी जर अशा एखाद्या तव्याच्या संगतीत जर गेलो, तापलेल्या तव्याच्या संगतीत, तर अधम गुणच माझ्यामध्ये येणार आहेत. माझं जीवन हे नष्टच होणार आहे. माझ्या जीवनाचं खोबरच होणार आहे. मी जर अशा एखाद्या कमळाच्या पानाच्या संगतीत जर गेलो तर मात्र माझं जीवन हे कसं होणार आहे? मध्यम गुणांनी युक्त होणार आहे. ठीक आहे, चांगलं आहे. आपण म्हणतो ना नॉट सो बॅड. आता नॉट सो बॅड म्हणजे नॉट व्हेरी गुड सुद्धा, नाही का, किंवा नॉट एक्सलंट सुद्धा. नॉट सो बॅड. ओके ज्याला आपण म्हणतो ठीक आहे बस. ते ठीक आहे हे कधी आपण जर अशा कमळाच्या संगतीत राहिलो तर ठीक आहे, बस, नॉट सो बॅड. पण तेच जर मी स्वाती नक्षत्रामधल्या शिंपल्याच्या आत जर जाऊन बसलो समुद्रातल्या, तर मात्र माझं जीवन हे उत्तम गुणांनी युक्त होणार आहे. प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणा संसर्गतो जायते. संसर्गानेच हे सगळे गुण माझ्या जीवनात येतात. त्याच्यासाठी संगत, त्याच्यासाठी संसर्ग. मी कोणाच्या संगतीत जातोय, नाही का. आपण समाजामध्ये बरेचसे आई वडील असे बघतो, अरे यार माझ्या मुलाचं असं का झालं काय माहिती,
माझा मुलगा इतका बावळट का निघाला काय माहिती, माझा मुलगा इतका मूर्ख का निघाला काय माहिती. अरे काय माहिती म्हणून काय विचारतो? त्याला तू योग्य संगतच दिली नाही ना. त्याला कोणाच्या संगतीत ठेवायची ही गोष्टच तुला कळाली नाही. संसर्ग तो जायते, मला कोणाला कोणाच्या संगतीमध्ये ठेवायचंय ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. कोणाच्या संगतीत मी गेलो पाहिजे. म्हणूनच महापुरुषांनी एवढी चरित्र आपल्या समोर मांडलेली आहेत. वाल्मिकींनी रामायण का लिहिलं? ते काय असे लॉकडाऊन मध्ये बसले होते का, काही कामधाम नाही, चला लिहूया रामायण, आज लॉकडाऊन चालू झालाय, असं काही नव्हतं ना. तर त्यांना ते रामायण पब्लिश करायचं होतं कुठं, अमुक अमुक पब्लिकेशन्स लिमिटेड मधून वाल्मिकी रामायण पब्लिश, आणि मग त्याच्यातून पैसे कमवायचे होते का? किंवा अजून काही इतर काही त्यांना करायचे होते का गोष्टी? नाही, त्यांना ही संगत आपल्याला द्यायची होती. त्यांना तो संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता. कोणाचा? रामासारख्या आदर्श चरित्राचा, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, त्याचं चरित्र त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. त्याच्या संगतीमध्ये त्याची संगत आपल्याला द्यायची होती. म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले आहेत. व्यासांनी का बरं महाभारत लिहिलंय? काही कामधाम नाहीये, चला आता महाभारत लिहायला घेऊया, असं झालं का? नाही. त्यांना ती कृष्णाची संगत सगळ्यांना द्यायची होती. त्यांना हा जीवनाचा सुगंध सगळीकडे पसरवायचा होता. म्हणून त्यांनी या गोष्टी रचलेल्या आहेत, म्हणून त्यांनी या गोष्टी निर्मित केलेल्या आहेत. संगत, रामकृष्णांची संगत त्यांना जगापर्यंत पोहोचवायची होती. कालिदासांनी का रघुवंश लिहिलंय? या रघुराजांची संगत त्याला आपल्यापर्यंत पोहोचवायची. पण आपण नेमकं ती संगत समजूनच घेत नाही. काय त्याला सांगायचंय? आपण नुसतं भाषांतर वाचून चाललो पुढं, भाषांतर वाचून चाललो पुढं. पण अरे नेमकं त्याला सांगायचं काय, ही गोष्ट तू पाहिले का कधी? ती गोष्ट तो बघत नाही, असाच चाललाय पुढं. ती संगत त्यांना आपल्याला द्यायची. रघुवंशी राजे कसे होते? कसा होता मनू, कसा होता दिलीप, कसा होता रघु, कसा होता अजय, कसा होता दशरथ, राम, सगळे सगळे जे काही सगळे झाले हे सगळे कसे होते, त्यांची संगत आपल्याला द्यायची. म्हणून हे रघुवंश लिहिलेले. मी कोणाच्या संगतीत जातो त्याच्या संगतीत जाईल की जेणेकरून माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचे उत्तम गुण येतील, उत्तम गुणांनी युक्त माझं जीवन होईल. म्हणून मग त्याच्यासाठी मला अशी संगत शोधली पाहिजे. नाही का, गुटखा खाणाऱ्यांच्या संगतीत गेलो तर गुटखाच खाणार आहे मी सुद्धा. आणि त्या संगतीचा परिणाम व्हायला जास्त दिवस लागत नाहीत. पण एखाद्या चांगल्या गोष्टीची संगत व्हायला मात्र खूप दिवस जावे लागतात. ती सहजासहजी होत नाही. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की स्वतःला अशा संगतीत ठेवणं. आपण म्हणतो ना, आता माझं झालंय, आता ते मुलांना संगत सांगा तुम्ही. अरे तुझं काय झालंय? तुझ्या गौऱ्या मसनी गेल्या तिकडे एकदम, असं काही झालेलं नाहीये ना. मग तू पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला कोणाच्या संगतीत जायचंय, कोणाच्या संगतीत गेल्यानंतर माझ्या जीवनाला सुगंध प्राप्त होणार आहे, हा विचार प्रत्येकाने तिथं केला पाहिजे. जीवनाला जर तेजपुंज बनवायचं असेल, जीवनाला जर प्रकाशित करायचं असेल, तर कोणत्या सूर्याकडे मी गेलो पाहिजे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोणाच्या संगतीत मी गेलो पाहिजे. काजव्याच्या संगतीत गेलो तर तेवढाच भाग माझा प्रकाशित होणार आहे. बल्बच्या संगतीत गेलो तर तेवढाच भाग प्रकाशित होणार आहे. पण सूर्याच्या संगतीत गेलो तर, म्हणून संगत मला कोणाची करायची,
संगत ही खूप जीवनात महत्वाची आहे. संगतीकरणम, यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, अशी ही यज्ञाची व्याख्या आहे. आणि असा यज्ञ कोण करत होता तर राजा दिलीप. राजा दिलीप याने यज्ञाची दीक्षा घेतलेली होती, यज्ञाचं ध्येय घेतलेलं होतं. काय यज्ञ म्हणजे तर हा असा यज्ञ होता. असो, 9 वाजून गेलेले, पाहूया आपण अजून संगतीकरण काय आहे. आपणही संगतीत राहूया एकमेकांच्या, नाही का, रघुवंशाच्या, कालिदासाच्या, संत ऋषी महंतांच्या, महापुरुषांच्या. देव त्याच्यासाठी आपल्याला शक्ती देव. ठीक आहे, थांबू आपण, उद्या परत बघू संगतीकरण म्हणजे काय, नाही का, पुढचं चिंतन करू आपण.